अभिनंदन आदित्यराव, अभिनंदन. काय रे, कशासाठी आहे? अरे कशाबद्दल काय, 9 वाजले आणि मला खात्री आहे की तू निर्णय घेतलेला असणार. घेतलाय मी निर्णय. मी असं ठरवलंय की मी मेघनाशी लग्न करणार नाहीये. काय कारण आहे तुझ्याकडे की तू हा निर्णय घेतलाय? कारण दादा मामा, मी जेव्हा डोळे बंद करतो ना आणि माझ्या लग्नाचा, माझ्या यापुढच्या आयुष्याचा विचार करतो, तेव्हा माझ्या डोळ्यासमोर मेघनाचा चेहरा नाहीये. माझी खात्री झाली आहे, मी मेघनाला माझ्या बायकोच्या जागी नाही बघू शकत. डोक्यावर परिणाम झालाय का तुझ्या? की लपून छपून ते भिकारडे पिक्चर बघतोस म्हणून मेघनाला नकार द्यायला ही असली फडतूस कारण देतोस? दादा मामा, जर माझ्या मनातच मेघना नसेल तर मग संसार करून काय फायदा? मनात वगैरे असं काही नसतंच. जुळवून घ्यायचं ठरवलं ना की संसार होतात आणि टिकतात सुद्धा. आणि नाही टिकला तर काय? का फक्त तुझ्या आनंदासाठी मी मनाविरुद्ध संसार करत राहायचं? नाही नाही, माझ्या आनंदासाठी तू काहीच करू नकोस. तशी किंमत नाही त्याला. त्यामुळे तू माझा विचार नको करूस. तू फक्त तुझा विचार कर. आणि आता डोळेच नाही तर नाक, कान, तोंड जे जे काही तुला बंद करायचं असेल ते बंद करून सांग मला. तुझ्या मनामध्ये कुठली मुलगी येते? कुठली मुलगी येते सांग ना, मी तिच्याशी तुझं लग्न करून देतो. कर कर, डोळे बंद कर. मामा ते कर ना, डोळे बंद कर. आता सांग, कुठली मुलगी येते तुझ्या डोळ्यासमोर? परीकथेतली अशी कुठली परी येते? कोण दिसलं ते मला माहित नाही, पण मला मेघना नक्कीच नाही दिसली. आणि म्हणूनच माझा निर्णय पक्का झालाय, मी मेघनाशी लग्न करणार नाही. मग तुझ्या आधी माझा निर्णय पक्का झाला. मी शब्द दिलाय राख्याला की तुझी मुलगी मेघनाच ह्या घरामध्ये सून म्हणून येणार. आता बघूया या लढाईमध्ये कोण जिंकतोय, तुझा हट्ट की माझा शब्द? साई, साई,
सई, काय चाललंय? अरे किती वेळा फोन केले, कुठे कुठे शोधलं तुला तू, आणि काय इथं हिंडतीयस? सई, मी तुझ्याशी बोलतोय. का? का म्हणजे? म्हणजे का तू मला फोन करतोयस, का मला शोधतोयस आणि आता माझ्याशी का बोलतोयस? तू वेडी आहेस का जरा? जरा? अरे मी टोटली वेडी आहे. तुला तर अनुभव आहे ना माझ्या वेडेपणाचा. काय झालंय काय तुला सई? आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा निर्णय घ्यायला तुझी मदत हवी होती. होती ना, पण आता तू तुझा निर्णय घेऊन टाकलायस. तुझं ना आयुष्य आता बदलणार आहे आदित्य, खूप बदलणार आहे आयुष्य. त्याच्यामुळे ना जुन्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या मागे सोडून दे, मला सुद्धा. पण मला या क्षणी तू हवी आहेस सई. या क्षणी मला माझी खास मैत्रीण हवी आहे. पण दादा मामांनी माझी रिप्लेसमेंट आणली आहे ना. म्हणजे मैत्रीण, लाईफ टाइम साठी मैत्रीण आणली आहे त्यांनी तुझ्यासाठी. हे बघ, नाही, मला जे जमतं ते तिला जमत असेलच, पण मला जे जमत नाही ते सुद्धा तिला डेफिनेटली जमत असेल. कारण ती साधी भोळी, संस्कारी, सर्व गुण संपन्न, छान अशी ब्रह्मेंच्या घरात सूट होणारी परफेक्ट सून आहे ना. त्यामुळे तुझ्या आयुष्यातली तुझी परफेक्ट मैत्रीण असणारच ना. आदित्य रे, तुला जे हवंय ते तुला ऑलरेडी सापडलंय, मिळालंय तुला. मग तू मला कशाला शोधतोय? सई, तू माझं ऐकून घेणार आहेस का? मी कशाला ऐकून घेऊ तुझं काही? तुला जे काही ऐकवायचंय, जे काही बोलायचंय, विचारायचंय ते तिला जाऊन विचार. अरे कोण ती? मेघना, जिच्याशी तुझं लग्न होणार आहे. सई बास. हे बघ, आता मला 2 मिनिटासाठी बोलायचं. 2 मिनिटं तू शांत होशील का? त्या 2 मिनिटांनंतर तू म्हणलीस ना जा मेघनाशी बोल, तर मी मेघनाशी बोलेन. तू म्हणलीस जा नैनाशी बोल, तर मी नैनाशी बोलेन. पण आधी मला तुझ्याशी जे बोलायचंय ते प्लीज प्लीज माझं ऐकून घेशील का? मेघनाशी माझं लग्न ठरलं नाहीये, ते ठरवलं गेलंय. तेच ते. 2 आणि 2 4 काय आणि 3 आणि 1 4 काय सेम होत. माझी 2 मिनिटं अजून चालू आहेत सई. अरे तुझ्याकडे तुझं पूर्ण आयुष्य आहे, माझं काय आहे? सई, पुन्हा तेच करतेस यार तू. अरे मग काय करू? तू जर का लग्न करत असशील तर मी एवढं करूच शकते. अरे ते लग्न मोडलंय मी सई. नकार दिलाय मी मेघनाला. दादा मामाला सांगितलं मी नाही करू शकत लग्न तिच्या बरोबर. ए सई, अगं आदित्य, तू का असं? तू वेडा आहेस का रे जरा? मी हे बघ, एकतर मी त्या मेघनाला नाही म्हणून सांगितलं, तू का रडतीयस? मी रडत नाहीये. मग माझ्या डोळ्यात ना आपोआप पाणी येतं आणि माझं थांबवतात. सई, तुला ना तो डॉक्टर नाही, प्लंबरची गरज. अगं आदित्य, सई, ते सगळं सोड. तू मला हे सांग, तू का नकार दिलास लग्नाला? असंच. खरं सांग ना यार. अरे आता तू असंच रडू शकतेस तर मी असंच नकार नाही का देऊ शकत? तू माझ्यासारखा विचार न करता काही करणाऱ्यातला नाहीयेस, हे माहितीये मला. खरं सांग ना, तू का नकार दिलास तिला? सांगू तर मलाच माहित नाही मी का नकार दिला. ती मेघना अजिबातच वाईट मुलगी नाही आहे ग. पण मी डोळे मिटून विचार केला ना तर मला आयुष्यभराची सोबती म्हणून मेघना नाही दिसली. आणि मग फक्त दादा मामाच्या हट्टापायी तिला हो म्हणून तिची आणि माझी दोघांची फसवणूक करण्यात काहीच अर्थ नव्हता. सो तो नाही म्हणलो.
एक विचारू? विचार ना. तुला डोळे बंद केल्यावर नक्की कोणाचा चेहरा दिसला? सांगू? हो. म्हैस, मारकुटी म्हैस. मारकुटी म्हैस? पण मारकुटी म्हैस मी? सई, ह्या जगामध्ये मारकुटी म्हैस म्हणजे फक्त तूच. असं का वाटतंय तुला? अरे हा काय कॉन्फिडन्स आहे? नाही, स्वतःच्याच डोक्यामध्ये तू युनिक पीस आहेस ना. अरे तुझ्यासारख्या हजारो मारकुट्या म्हशी आहेत जगामध्ये, तू एकटी नाहीयेस. हो असतील, पण तुझ्यासारखा टोणगा रेडा तू एकटाच आहेस. मी? हो. मी टोणगर आहे ना. मी एक मिनिट आदित्य, मारू नको. एक सेकंड, तू वेडा आहेस का? मी टोणगारेडा. मी टोणगारेडा. ज्याच्या स्वप्नात मारकुट्या म्हशी येतात ना, तो टोणगाच असतो. म्हशी नाही, म्हस. एकच. ती सुद्धा करोडो में एक टाइप्स. अच्छा, कुठे मिळेल रे तुला ही अशी जगावेगळी म्हैस? मनापासून शोधली ना तर नक्की सापडेल. बघ बाबा, कधी कधी आपल्याच नजरेसमोर लपून बसलेली असते ती, पण आपल्याला दिसत नाही. पण मला ती नाही दिसली तरी तिला मी दिसेनच ना. मग जर तिच्याही मनात तसं काही असेल तर ती येईल की मला शोधत. ओय आलो, म्हैस अशी कुठल्याही टोणग्याच्या मागे जात नसते. ती तिच्या ठरलेल्या रस्त्यावर चालत राहते. मग टोणग्याला हवं असेल तर त्याने चालत यावं तिकडे. आणि जर टोणग्याला रस्ता सापडलाच नाही आणि तो जर चुकून दुसऱ्याच म्हशीच्या वाट्याला गेला तर? गेला तर गेला, म्हशीला नाही फरक पडत. अच्छा, आणि मग एवढी चिडचिड रडारड का होते? कोणाची? तुला काय वाटतंय, कोणाची? हॅलो. हा बंधू मामा. अरे ये आता लवकर घरी, उशीर बघ किती झालाय. हा आलो आलो. बरा आहेस ना? मी बरा आहे. नक्की? अरे खरंच बरा आहे. बंधू मामा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुमचा भाचा एकदम बरा आहे. हा, फक्त म्हशी शोधत फिरणारे म्हणतोय. हे सई, तू त्याच्या बरोबर म्हटल्यानंतर माझी काळजी मिळते. पण प्लीज त्याला घरी आणून सोडा नीट. हो, सोडेल ना. नाहीतर हा टोणगा कुठल्या तरी भलत्याच गोठ्याकडे जायचा. काय म्हणाली? काही नाही मामा. मी आलोच घरी. चल बाय. चला. सई, मगाशी मी कोणाबद्दल बोलत होतो नाही विचारणार?
कुणाबद्दल बोलत होतास तू? गोरेगावला रामदुलारच्या गोठ्यामधल्या नाकावर राग असलेल्या म्हशीबद्दल. काय माझं लग्न ठरल्यापासून ना म्हणे ती धाय मोकलून हंबरतीये नुसती. अरे ते तू ना तू इतका वाईट आहे. तू वाह, देव पावला रे बाबा. देव पावला काय, देवी पावली असं म्हणा. तुमच्या हरवलेल्या भाच्याला परत घेऊन आली आहे मी घरी. मी काय हरवलं वगैरे नव्हतो बरं का मामा. तू हरवलेलाच असतोस कोणाच्या तरी विचारात, पण कोणाच्या विचारात ते खरं खरं सांगत नाहीस. हो ना सई? एक मात्र खरा, तू जेव्हा हरवतोस ना त्या सईला बरोबर सापडतोस. एक मिनिट हा मामा. यावेळेस एकतर मी नाही, ही हरवली होती आणि शोधूनही कुठं सापडत नव्हती. मी पण तेच म्हणतोय, सई सारखी मुलगी तुला शोधून सापडणार नाही. नशीबवान आहेस तू. मामा त्याचं नशीब आता अजून जास्त फळफळणार आहे माझ्यामुळे. कसं काय? आमचा निर्णय झालाय. निर्णय झालाय? येस. म्हणजे तू आणि आदित्य लग्न? हो, आम्ही दोघं लग्न. अरे काय सांगताय काय? सई नाही मामा अहो पूर्ण ऐकून घ्या आणि मग रिॲक्ट करा ना. हा ठीक आहे, हाताची घडी तोंडावर बोल. आम्ही दोघं मिळून आदित्यचं लग्न एका म्हशीशी लावून देणार आणि ती मारकुटी म्हैस शोधण्यासाठी मी आदित्यला मदत करणार आहे. वाजले 12. 12 वाजले? खूप लेट झालाय. मी पळते. बाय बाय बाय. 4 થી 12 वाजले नाही म्हणालो. अगं ऐक मामा. एक मिनिट सई, एक मिनिट थांब. बंधू मामा मला खरंच खूप लेट झालंय हो. मी अरे आयुष्यभरचा लेट झाला, आणखी लेट करू नका तुम्ही. वकील साहब आप सीधा पॉइंट पे आइए ना. मिलॉर्ड, मेरा भाचा 1 नंबर का गाढव आहे आणि त्याच्यासाठी बनलेली मारकुटी म्हैस ही तुम्ही आहात. तुम्हालाच तो मारकुटी म्हैस म्हणतो, मग त्याच्यासाठी दुसरी मारकुटी म्हैस बघायची काय गरज आहे? बंधू मामा हो, अख्ख्या जगात काय मी एकटीच मारकुटी म्हैस आहे का? असं तुमचा भाचाच म्हणाला मगाशी. मी निघते. एक त्याचा सोड, तुझं मला सांग. तुझी इच्छा आहे ना त्याच्याशी लग्न करायची? खरं सांगू का मामा, माझी ना आता कोणाशीच लग्न करण्याची इच्छा नाहीये. अच्छा, म्हणजे लग्न नाही करायचं, प्रेम करायचं. मामा हो, तुमचं परत तेच सुरू झालं. मी कितीदा सांगितलं तुम्हाला, आमच्यात तसं काही नाहीये. मी प्रेमाभिमात नाही आदित्यच्या. खरंच? खरंच. माझ्याकडे बघून बोल. बोल ना मामा अहो मी बोल. मी काय? समजा मी आदित्यच्या प्रेमात असले नाही आहे. नाही, मी आदित्यच्या प्रेमात असले. समजा नाही आहेच. आहे मी आदित्यच्या प्रेमात असं समजा, तरी उपयोग काय ना? म्हणजे टाळी एका हाताने नाही ना वाजत मामा. मला लाख वाटेल मी म्हणजे समजा मला लाख वाटलं तरी त्याचा उपयोग काहीच नाही ना, कारण आदित्यचं प्रेम नाहीये माझ्यावर. अगं बाई, तो सुद्धा प्रेमात आहे. मग हे त्याला सांगू देत ना मामा, तुम्ही कशाला सांगताय? ज्या क्षणी तो मला सांगेल की त्याचं माझ्यावर प्रेम आहे तेव्हा तू कबूल करशील, तेव्हा तू त्याच्याशी लग्न करायला तयार होशील. समजा त्यांनी कबूल केलं तर तू त्याच्याशी लग्न करशील ना?